वाघ जखमी झाला, तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, पुन्हा एकदा 30 दशक तो दर्रा घेऊन मैदानामध्ये येतोय. जेव्हा पिस्तूल येईल ना त्यावेळेला अजून दरार असेल. आणि आज पिस्तूलचं काम बाबाने करून दाखवलं. रात्रीच खाली गाडी आमची बॅनर जमली होती. एक बैल सांगून बाबा आणि भालगावचा साई होता. हे संबंध जोपासले जातात. हे आज बघा इतका मोठा पळणारा बैल आपल्याला एक मैत्री खात्यामध्ये पळवण्यासाठी देतात. काय बोलायला याविषयी? मंडळी समोर तुम्ही बघू शकता पनवेल वलवलीकरांचा बाबा. मला वाटतं आताच मुंबईला उतरवलंय, काही 1 का 2 गुलाला झाली आणि आज पण उसळण्या मैदानामध्ये खूप महत्त्वाचा गुलाल तो सुद्धा बाबांनी घेतलाय. सोबत कोण पळाला आपण विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमची माहिती द्या आणि बाबाचं नियोजन कसं काय झालंय, मुंबईला यायचा तो माहिती सांगा. माझं नाव सुनील पाटील. आम्ही वलवलीवरून. आमचं नियोजन खूप दिवसापासून चाललं होतं बाबाला उतरावचं, कारण की काही कारणास्तव आमचा बैल पिस्तूल डॉन हा आजारी आहे. 1 वर्षापासून तो झुंजत येत आहे. पण त्याच्यामुळे चाळीसगावचा जो हरिमाली त्याने आमचा एक चांगला संबंध आहे. त्याने आम्हाला सांगितलं की माझा बैल तुम्ही पळवा. हा सुद्धा एक बैल चांगला पळतो. चाळीसगावमध्ये बघा तुम्ही किंवा नाशिकमध्ये किंवा घाटावर बघा नियमित नंबरात असतो. त्यांनी विश्वासाखातीर आम्हाला हा बैल दिला आहे. बरोबर. आता तिकडं कुठल्या शर्यतीमध्ये पळतोय? शंकरपटामध्ये पळतोय का घोरागाडीमध्ये पळतोय? नाही, आपला घाटामध्ये पळतोय. घाटामध्ये पळतोय. आता जो आजचं नियोजन केलं तुम्ही खूप छान. मला वाटतं जो महबूब आहे पडगेकरांचा त्याच्यासोबत गाडी पळवली, कसं काय नियोजन झालं होतं? तो नियोजन आमचा काल रात्रीच झाला होता. सुमित भोईर होता, अविनाश पाटील वर आमची ती पिस्तूल ग्रुपची मंडळी आणि हा रात्रीच नियोजन केला होता. रात्रीच खाली गाडी आमची बॅनर जमली होती. एक बैल सांगून बाबा आणि भालगावचा साई होता. हा नियोजन आमचा रात्रीच झाला होता. मला वाटतं गजानन शेठ म्हात्रे यांचा नवीन खरेदी साहित्य का? हां तोच होता त्याची. आणि जसं तुमचं नियोजन ठरलं, आता महत्त्वाचं असतं बघा गुलाल मिळवणं. आता महबूब यांची माझी बाईट झालेली आहे. 2 वेळा ही गाडी पळाली, 2 वेळा गुलालाचं मानकरी झाल्यात. हो. पहिल्यांदा गाडी कोणी जुलवली? कारण ही गाडी पळणं तितकी महत्त्वाची होती, गुलाल घेणं महत्त्वाचं होतं. गाडी म्हणजे बघायला गेला तर महबूब सुद्धा आमच्याच गोट्यावर असतो. तो गुल्लीशेठ भोईर यांचा जो महबूब आहे तो आमच्याच गोट्यावर असतं. आणि त्यांनी पहिले ठरवला होता जो काही बैल येईल गोट्यावर आपले ती आपली घरचीच गाडी म्हणून आपण पळवू. बरोबर. आणि त्याच्यानंतर आम्ही आता असा विचार घेतला की याच्या पुढे आम्ही पहिली गाडी बाबा आणि महबूबची पळवणार. बरोबर. त्याच्यानंतर पायऱ्यामध्ये देणार. त्याच्यानंतर दुसरा कोण पायरा असेल चांगला तर ते नंतर आम्ही ठरवू. बरोबर. आता खरेदी झालाय का तुमच्या दावणीला, का काही पळवण्याच्या नंतर काही खरेदी करण्याचा विचार आहे? ना असं काही ना, तो आमचा मित्र आहे. त्याने सांगितलं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही पळवा. तोपर्यंत आम्ही पळवतो. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा आम्ही वरती घाटावर नेऊ. बरोबर आहे. म्हणजे खरेदी न झाला अजून? नाही, खरेदी नाही. मित्र खात्रीमध्ये त्यांनी आम्हाला दिलाय आणि आम्ही तो पळवतोय. म्हणजे कुठेतरी हे संबंध जोपासले जातात. हे आज बघा इतका मोठा पळणारा बैल आपल्याला एक मैत्री खात्यामध्ये पळवण्यासाठी देतात. काय बोलायला याविषयी? तसं बघायला जायचं मैत्री खात्यामध्ये कोण देत नाही. दिला तर करारामध्ये किंवा पैशांचा संबंध असतो. पण त्यांचा आमच्यावर एवढा प्रेम आहे, कारण की त्यांनी पिस्तूलला बघितला होता. तर पिस्तूलच्या खात्री त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमची माणुसकी बघितली आणि त्यानंतर आम्हाला तो बैल तो लगेच देऊन टाकला. बरोबर. आता सुरुवातीला तुम्ही पिस्तूल विषयी पण थोडीशी माहिती दिली. कुठेतरी झुंज घेतोय तो शर्यतींसाठी, काय बोलाल? पिस्तूलनीच आम्हाला बैलगाडी क्षेत्र काय तो शिकवलं आहे. का त्याच्या मुलात आम्ही या मैदानात आहे. त्याच्या मुलात आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि आमचं नाव तो त्यानेच मोठा केलं आहे. ज्या दिवशी तो मैदानात येईल नक्कीच आम्ही तुम्हाला कळवू. बरोबर. आता बाबाची गाडी एक्झॅक्ट कुठल्या नावाने पळते ही पण माहिती द्या मला. बाबाची गाडी श्री विठ्ठल रखुमाई वलवली, प्रेरणाताई अर्धास माली चाळीसगाव, दत्ता शेठ पाटील, उत्तम शेठ पाटील पिस्तूल ग्रुप वलवली व भरत भोईर, स्वर्गीय भरत भोईर पडगे पनवेल या नावाने गाडी पळते. या नावाने गाडी पळते आणि आज पण त्याच नावाने गाडी आज पण त्याच नावाने पळवली. बरोबर. आता ज्यांच्या दावणीकडनं आले, आता मैत्री खाती तुम्हाला बैल दिले, ते पण आल्यात का? त्यांनी काही व्हिडिओ बघितले का इकडे पळताना? काय बोलाल? ते नाही आले तर त्यांचा मित्र ओमकार जगदाले हे सुद्धा व त्यांची मंडळी सुद्धा आहेत. आणि ते नाही आले, ते येतील. काही दिवसांनी बैल घेऊन आले होते, पण ते पण येतील लवकरच मैदानात येतील. बघा आता ज्या दावणीचा बैल येते ना नक्की लाईव्हवर बघत असतात. आता आपली आज लाईव्ह पण चालू आहे, मागच्या मैदानाची नव्हती. त्यांचा फोन बिन झाला का कसा पळाला वासरू? त्यांचा कंटिन्यू फोन 7-8 फोन असतात. गाडी जुळली का, गाडी जुळल्यावर त्यांना आम्ही फोन करतो. कोणता पायरा आहे ते वगैरे सर्व ते विचारतात. आणि गाडी नेल्यानंतर सुद्धा त्यांना सुट्टाने पण त्यांना फोन करतो का आता आपली गाडी मांडली आहे. बरोबर. त्यांचा कॉन्टॅक्ट कंटिन्यू चालू असतो आपल्याला. बरोबर. आता महत्त्वाचा मुद्दा असतो बघा आपल्याला गुलाल मिळवणं. आपले जे सुट्टी मेकर असं सर्व काही मला वाटतं आपण काही एखादी स्ट्रॅटेजी बनवतो ते एक्झिक्यूट होणं महत्त्वाचं असते. कारण आपली सुट्टी होणं किंवा त्याच्यानंतर ड्रायव्हर चालक असणं. काय बोलायला या विषयावर? सुट्टी मेकर चांगला पाहिजे, चालक पाहिजे. कारण की सुट्टी जर आपली कमी झाली, सुट्टीमध्ये काय घोटाळा जातो आपला गुलाल जातो. आणि आपण कशासाठी संघर्ष करतो? गुलालासाठी. तर गुलासाठी सुट्टी मेकर एकदम प्रॉपर पाहिजे, तर आपली गाडी नेहमीच गुलालात राहील. बरोबर. आता जो गुलाल मिळतं याच्यातून काय शिकायला मिळतं आणि काय महत्त्वाचं काय असतं आपल्यासाठी? गुलाल महत्त्वाचं म्हणजे एवढाच आहे का गुलालासाठी आपण संघर्ष करतो. गुलाला मुळे आपलं नाव होतंय. फक्त मीपणा करू नका.
गुलाल आपला नेहमीच भेटेल, कारण की गुलालासाठी आपण मैदानात येतो, दुसरा काहीच नाही. बरोबर. आणि आज मला वाटतं बाबाच्या सोबत खूप सारी मंडळी आहेत. काय बोलायला एक बघा सोबत आपल्या कायम पाठीशी असणारी लोक ती कधीच आपली साथ न सोडत, त्यांच्याविषयी काय 2 शब्द बोला. जर मैदानात 1-2 माणसं येऊन फायदा नाही, कारण की जर तुम्ही मैदानात याल तर बैला धरण्यापासून बैल नेण्यापासून बैला तर सर्व कार्याचा मंडळीचा सहभाग असतो. त्यामुळे जेवढी माणसं येतील तेवढी आपल्या बैलासाठी खूप चांगले आणि आपल्यासाठी खूप चांगले. बरोबर. या इतक्या वर्षाचा अनुभव आता तुम्ही सांगितला पिस्तूलने आमचं नाव केलं आहे, तिथून तुम्ही अनुभव घेतलाय, तर तो खेळ आणि आताचा खेळ काय बदल घडून आलाय का, काय वाटतं तुम्हाला? बदल म्हणजे आता पहिल्यांदा बघितला गेला तर जास्त मीपणा होती, आता ती कमीपणा झाली. आता फक्त प्रेम संबंध जपा, त्यातच फायदा आहे आपला, तर आपलं शरीर छत्र आहे तो पुढे जाईल. बरोबर आहे. आता मैत्री कधी तुम्हाला पलवायला दिले तर येणाऱ्या कालामध्ये खरेदी होणार का तुमच्या दावणीला, का खाली मैत्रीमध्ये पडणार? खरेदी म्हणजे तो आमचा घरचाच माणूस आहे, तो सांगतो तुम्ही खरेदी वगैरे काय करू नका, तो बैल तुम्हीच चालवा, बिंदात चालवा, तुम्हाला वाटेल तेवढा चालवा. तर आता आम्ही इथं बिंदोरचं क्षेत्र तोपर्यंत आम्हीच चालू, जेव्हा आपल्या वरती घाटावर तेव्हा आम्ही त्याला घाटावर नेऊ. बरोबर. पण ज्यानुसार आपले मुंबई बिंदरचे काही नियम अटी आहेत, तर आपल्या नावावर आपला बैल असला पाहिजे, त्याचे पेपर दाखवायला लागतात, तर कसं काय मग तुम्ही नियोजन ठरणार? ते बरोबर आहे, पण बघू आपण पुढचा विचार घेऊ, त्यांच्याशी बोलू, काय विचार आहे ते मग नक्कीच ते आम्ही कळू आणि त्याची मग तशीच मुलाखत देऊ. बरोबर. चला, आजची महत्वाची गाडी होती आणि मला वाटतं सूरज ड्रायव्हर गोरपेकर जो मला वाटतं महबूबचं नियोजन करतो त्यांनीच पलवली. 2 शब्द काय त्याच्याविषयी बोलाल? सूरज एक विश्वासू खात्री ड्रायव्हर आहे, कारण की त्याच्यावर आपण डोलं बंद करून सुद्धा गाडी देऊ शकतो, कारण की त्याची जी ड्रायव्हिंग आहे ती स्किल चांगली आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर खूप विश्वास आहे. आणि आज आमची गाडी या भावामुला बड्डे त्याच्या नावात आज पलवली. बरोबर. सागर पाटील पारगाव. सागर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जो पिस्तूल आता म्हणतो तुम्ही बोलता पिस्तूल आहे, तो 3 वर्ष काम धंदा नसताना ज्या बैलाची निस्वार्थपणे सेवा केली आणि त्या बैलाने आज परमनंट वर्कर म्हणून मला रेल्वेमध्ये कामाला लागलाय. तो माझा तुम्हा सर्वांचा लाडका. वाघ जखमी झाला, तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, पुन्हा एकदा 30 दशक तो दर्रा घेऊन मैदानामध्ये येतोय. जेव्हा पिस्तूल येईल ना त्यावेळेला अजून दरार असेल. आणि आज पिस्तूलचं काम बाबाने करून दाखवलं, टॉपची गाडी मारलेली आहे. बरोबर. खरोखर आनंद होतोय त्याचा. तुम्ही बघताय सर्व हे मित्र परिवार काही संबंध नसताना जोडलेले आहेत, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला गिफ्ट दिल्याबद्दल खूप मी धन्यवाद आहे. चला, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता शेवटचा प्रश्न घेतो, बाबाचं भविष्य जसं पिस्तूलनी घडवलंय तुमचं नाव, काय वाटतं तुम्हाला बाबा पण नाव घडवेल का? नाही, जसा मला पिस्तूल महबूब आहे तसा मात्र बाबा आहे. कारण तर उत्तम शेटला फक्त एकच बोललो, आपण किती अजून थांबायचं, तर ते डायरेक्ट बोलले, थांब बाबा मी तुझ्यासाठी बैल उतरवत आहे, फक्त तुला सर्व करायचं आहे. त्याने फक्त शब्द दिला आणि तसा मात्र इथं बैल आल्यानंतर त्याने गुलाल आम्हाला दिला. एवढंच पाहिजे, बाकी काय नाही. प्रेम संबंध, काय घेऊन आला काय घेऊन जाणार, द्या माया प्रेम मिळा पर, हेच शब्द पाहिजे, बाकी काय नको आम्हाला. दादा, शेवटचा प्रश्न, कुठल्या जातीत मोडतोय आणि आता वय किती आहे त्याचा आणि दाती किती झालाय? तर 2 दाती आहे, खिल्लारमध्ये मोडतोय आणि आताच महिना झालाय, म्हणजे दुसरा झाला नाही पूर्ण, तो आता एक महिना झाला त्यांना म्हणजे आदत बोलूनच समजा आपण. आदतच्या वरती गेला, म्हणजे दुसरा झालाय पण आदत दात लावला 1 महिना झाला. आदत मध्ये त्यांनी खूप गुलाल घेतले. बरोबर आहे. चला, आदत मध्ये हिंद केसरी पण झालाय, तो हिंद केसरी सुद्धा झालाय. असंच तुमचं नाव टिकून ठेवा, चांगली चांगल्या दावणीला खरेदी येऊ द्या आणि पडगेकरांचं नाव, वलवलीकरांचं नाव हा कायम एक स्वरूपी बिंजोरमध्ये टिकून ठेवा, ही शुभेच्छा देतो तुम्हाला. ओके, थँक्यू.